2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि 1 छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि मळताना अगदी थोडं 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 पाणी घालून थोडंसं पीठ मळायला चालू करा. आणि नंतर मग थोडंसं मऊ झालं की थोडंसं असं तेलाचा हात घ्या. आणि तेलाचा हात घेऊन थोडंसं एक 10 मिनटं छान असं पीठ मळा. मग बघा चपात्या कशा होतात ते. सुरुवातीला थोडं 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 पाणी टाकत राहा. चांगलं मऊ झालं की मग थोडंसं तेलाचा हात घेऊन मळायला चालू. एकदम पाणी टाकू नका. सुरुवातीला घट्टच मळायचं थोडंसं. जेवढं पीठ छान मळत चाल ना तेवढं छान मऊ चपात्या होतात अशा. किती छान पीठ झाले बघा. पाणी टाकायची काही करू नका. थोडं 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 पाणी टाकत 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 मळायचं असं. एकदम पाणी कधीच टाकू नका. थोडंसं अगदी थोडंसं तेलाचा हात घ्यायचं. मऊ पीठ छान झाले बघा. कमीत कमी 10 मिनिट पीठ मळा म्हणजे खूप छान आहे बघा. आणि थोडंसं लावण्यासाठी पीठ ठेवलेलं. खूप कलर पण छान येतो आणि मऊ एकदम मऊ होतात चपात्या अशा. तर ट्राय करून बघा तुम्ही. फक्त मळताना थोडं थोडं पाणी टाका. जास्त टाकू नका. एकदम तर पाणी ओतायचंच नाही कधी. थोडं 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 टाकत 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 मळायचं. ना अर्ध मळून झाली की पुन्हा तेलाचा हात घ्यायचा. थोडंसं तेल लावून मळायचं 1-5 मिनटं अजून. आणि मग परत असं थोडंसं तेल वरती लावून असं झाकून ठेवायचं 10 मिनटं. 10 मिनटांच्या नंतर मग बनवायला घ्यायचं चपात्या परत. मग बघ किती छान होतं चपात्या.